नमस्कार मित्रांनो, खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा एक सिंपल स्ट्रॅटर्जी आणि सिंपल सेटअपने आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये चांगला पैसा बनवू शकतो. तर चांगला पैसा बनवण्याच्या मागचं कारण असं की ऑप्शन ट्रेडिंग जर येत नसेल तर ऑप्शन ट्रेडिंग सोडून द्यायची. स्विंग ट्रेडिंगमध्ये खूप सारा पैसा आहे, बरोबर. स्विंग ट्रेडिंगमध्ये फक्त पाहिजे ते पेशन्स. आज जर स्टॉक घेतलेला असेल तर तो एक वीकमध्ये वरती गेला तर तो सेल करता येतो. अदरवाईज तो तिथे जर अडकला, कन्सोलिडेट झाला, तर तेवढे तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. ओके, तर बघूया आपण. आज बघता आपण HDFC बँकेचा स्टॉक. HDFC बँकेचे स्टॉकचे जे काही तुमच्या समोर जे लावलेले आहे ते सर्व काही टार्गेट्स आहे. HDFC बँकेचा शेअर्स केव्हा घ्यायचा, ठीक आहे. पहिली गोष्ट, HDFC बँकेचा शेअर केव्हा घ्यायचा. ओके, आपण बघूया की या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल तयार झाली म्हणजे कधी, मंडेला. आज संडे, मी आज रेकॉर्डिंग करतोय व्हिडिओ म्हणजे मंडेला, येत्या 29 मंडेला. ओके, तर या ठिकाणी जर ग्रीन कॅन्डल तयार झाली, ओके, तर तुम्ही त्या कॅन्डलमध्ये बाय करू शकता. बाईंग पोझिशन तुम्ही कॅप्चर करू शकता. दुसरी गोष्ट बघा, जस्ट मिनिट. ओके, दुसरी गोष्ट, पहिलं टार्गेट असणार आहे तुमचं 1636 ते 37. ओके, दुसरं टार्गेट असणार आहे 1661 ते 62 आणि तिसरं टार्गेट असणार आहे 1687 ते 88. बरं, मग आता टार्गेट सांगितले, आता स्टॉप लॉस कुठे लावायचं. ओके, आता स्टॉप लॉस काय करणार तुम्ही, ह्या कॅन्डलच्या एंडला स्टॉप लॉस लावायचा. म्हणजेच काय, 1596. खूप मोठा स्टॉप लॉस नाही आहे, स्टॉप लॉस खूप छोटा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, कमीत कमी आपण जर बघितलं, फक्त 25 रुपयाचा स्टॉप लॉस येतोय. 25 ते 26 रुपयाचा स्टॉप लॉस येतोय. ओके, म्हणजे काय, 1.5% आपण स्टॉप लॉस लावणार आहे. पण आपण त्याच विरुद्ध टार्गेट किती घेणार आहोत एवढं चेक करून घ्या. कमीत कमी 4%चा आपण टार्गेट घेणार आहोत या स्टॉकमध्ये. ओके, मग आता हा होल्ड किती दिवस करायचा, आपण 1 किंवा 2 दिवस, हवं तर उद्याच टार्गेट येऊन जाईल असं माझा अंदाज आहे. तर आपण या स्टॉकमध्ये जर उद्याच बाईंग केली, जर इथे ग्रीन कॅन्डल एक तयार झाली, तर त्या ग्रीन कॅन्डलच्या एंट्रीवर तुम्ही पोझिशन बाय करू शकता. कॉल साईडलाच जाणार आहे आपण उद्या, ठीक आहे. तर HDFC बँकेमध्ये माझे कॉलचं सजेशन हे माझं पर्सनल व्ह्यू आहे. मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला रिकमेंडेशन करत नाही आहे की तुम्ही बाय पोझिशन करू शकतात, ठीक आहे. हे माझं पर्सनल व्ह्यू आहे की मी इथे ग्रीन कॅन्डल तयार झाल्यावर एक कोणाचा तरी सेटअप असतो, बरोबर. जसं की माझा हा सेटअप आहे, मी या सेटअपवर वर्क करतो, बरोबर. स्विंग ट्रेडिंगसाठी मी इकडे काय करणार, बाय करणार आहे आणि ह्या टार्गेटपर्यंत होल्ड करणार आहे. ओके, या टार्गेटला होल्ड झालं, हे टार्गेट माझं अचीव झालं उद्या की मी इथून एक्झिट होणार. मग नंतर तो स्टॉक कुठेही जाऊ, तो 2000वर जाऊ, 17000वर जाऊ, कुठेही जाऊ, मला काही घेणं नाही. ओके, जोपर्यंत आपला टार्गेट येत नाही तोपर्यंत आपण बसून राहायचं स्टॉकमध्ये. ओके, दुसरी गोष्ट, स्टॉप लॉस जोपर्यंत हिट होत नाही तोपर्यंत आपण बसणार आहे. ओके, शक्यतो मार्केट उद्या ओपन असणार आहे ते म्हणजे पॉझिटिव्हमध्ये. ओके, हा एक माझा पर्सनल व्ह्यू आहे. बँक निफ्टी पॉझिटिव्हमध्ये ओपन होणार आहे. दुसरी गोष्ट, आपण HDFC बँकेमध्ये मागेही बघितलं होतं, आपण बाय केला होता, त्यानंतर आपण सेल केलेला. काही कारण असतात, तुम्ही बघू शकता. मी ज्या वेळेस सेल केलेला होता, आपण या इथे कुठेतरी सेल केला, त्यानंतर या इथे सेल केला होता आपण. त्याच्यानंतर मार्केटमध्ये चांगला एक बुलिशनेस आला, पण त्याच्यानंतर मार्केटने एवढा मोठा फॉल दिलेला आहे. मार्केटने म्हणतो HDFC बँकेच्या शेअरने मार्केटनेही फॉल दिलेला आहे त्यावेळेसच. पण आता बुलिशनेस मार्केटमध्ये असणार आहे, त्यामुळे HDFC बँकेमध्ये पण बुलिश असणार आहे. आणि मेन म्हणजे आपले जो काही EMA आहे 61 EMA, हिच्या नियर अबाउट आपल्याला एक ग्रीन कॅन्डल तयार होताना दिसते. डोजी कॅन्डल टाईप आपण एक तयार होते. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक बुलिशनेस असणार आहे. सो बघूया आपण HDFC बँकेच्या शेअरमध्ये काय होतं आहे ते. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.